अमरावती महानगरपालिकेत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचा आनंद एकाच वेळी अनुभवायला मिळालाय। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या हस्ते महानगरपालिका परिसरात ध्वजारोहण करण्यात आले। अमरावती महानगरपालिकेच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले आणि उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। राष्ट्रध्वज को सलामी देंगे। सलामी दो। स्वातंत्र्य दिन विदाई हो। स्वातंत्र्य दिन। स्वातंत्र्य दिन। यावेळी मनपा अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक, कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। विशेष म्हणजे स्वातंत्र्य दिनासोबतच महानगरपालिकेचा 43वा वर्धापन महोत्सवही उत्साहात साजरा करण्यात येत आहे। या सोहळ्याला सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, मनपा आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे यांच्यासह मनपाचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। यावेळी मनपा शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह वाढविला। स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। शहर स्वच्छ ठेवण्याकरिता दररोज महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला। क्रमांक 1 मधून अमर सुरेश जावे माननीय आयुक्त साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सन्मान करावा। अमर सुरेश जावे विनंती करतो की त्यांनी श्रीमती कोमल विनोद गोहर यांचा सन्मान करावा। मॅडम सॉरी कोमल करावा। गणेश संजय चावरे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान करायचा आहे। गणेश यानंतर माननीय महापौर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी इंदू सुरेश चव्हाण झोन क्रमांक 4च्या कर्मचारी माननीय स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर साहेब त्यांचा सन्मान करतील। गृह नेता अविनाश भाऊ चेतन भाऊ गावंडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो।
त्यानंतर गीता बागडे यांचा सत्कार माननीय महेश देशमुख साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. गीता बागडे संपन्न झालेला आहे. अमरावती महानगरपालिकेचा 43वा वर्धापन महोत्सवही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जात आहे. या निमित्ताने महानगरपालिकेच्या वाटचालीचा आढावा घेत शहराच्या विकासासाठी भविष्यातही अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी स्वातंत्र्य दिन आणि महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्यात. शहराच्या विकासात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून स्वच्छ आणि विकसित अमरावतीकरांसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी दिलेत. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव आणि असंख्य स्वातंत्र्यवीरांनी दिलेल्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतात अभिमानाने श्वास घेत आहोत. त्यांच्या बलिदानाला अभिवादन करून आज आपण एक संकल्प केला पाहिजे. देश मजबूत करायचे असेल तर आपले शहर मजबूत झाले पाहिजे आणि शहर मजबूत करायचे असेल तर नागरिकांचे जीवनमान उंचावले पाहिजे. मित्रांनो, अमरावती महानगरपालिका आज आपल्या 43व्या वर्धापन दिनाचा प्रवास पूर्ण करून नव्या दिशेने वाटचाल करत आहे. या 43 वर्षाच्या प्रवासात अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि लाखो नागरिकांनी अमरावतीच्या विकासासाठी योगदान दिले आहे. माझ्या अमरावतीकरांनो, आपण सर्वांनी मिळून उभे केलेले हे शहर केवळ रस्ते, इमारती आणि चौकाचे शहर नाही, हे आहे आपल्या स्वप्नाचे शहर, आपल्या कष्टाचे शहर, आपल्या अभिमानाचे शहर. आजचा दिवस आपल्याला एकच संदेश देतो, देशासाठी स्वातंत्र्यवीरांनी त्याग केला. आता आपल्या शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण योगदान देऊया. अमरावतीला महाराष्ट्रातील एक स्वच्छ, सुंदर, हरित, आधुनिक आणि विकासाच्या बाबतीत आदर्श शहर बनविण्याचे संकल्प आपण सर्वांनी करूया. या विश्वासाने जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अमरावती. देशभक्तीचा उत्साह आणि महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचा आनंद यामुळे अमरावती महानगरपालिकेचा परिसर उत्साहाने भारावून गेला. स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांचा सहभाग हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.